एकल पालकत्व कशा पद्धतीने तुमच्यावरती येतं ते वेगवेगळ्या पद्धतीने येतं. ते तुम्हाला व्यसनाधीन नवरा असू शकतो किंवा आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असते. शहाणी आई असाल तर मुलाच्या हक्कासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या मानसिक स्थितीला एक स्थैर्य देण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागते. एकतर सरकारने एक चांगला निर्णय घेतला होता काही वर्षांपूर्वी की मुलांना आईचं नाव पहिले द्यायचं. या योजनेचा काही फायदा झालाय, नुकसान झालंय किंवा एखाद्या या संदर्भातलं डॉक्युमेंटेशनसाठी आलेला एखादा वाईट अनुभव? 9 महिने आम्हीच वाढवायचं, उदरनिर्वाह आम्हीच करायचा, त्याला काय हवं नको आम्ही, आणि आमचे डॉक्युमेंट्स वापरल्या जात नाही. नमस्कार, मी तुषार शेटे. सिविक मिररच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत शिप्रा मानकर. खरं सांगायला गेलं तर त्यांची ओळख एक सूत्रसंचालक म्हणून आपण त्यांना पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या सरकारी कार्यक्रमांमधून ते आपल्याला दिसतात, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्याचबरोबर त्या व्याख्यात्या सुद्धा आहेत, समुपदेशक पण आहेत. मात्र या आजच्या पॉडकास्टमध्ये मी त्यांची एक वेगळी ओळख तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. असं म्हणतात की स्त्रीला संघर्ष हा कधीही चुकलेला नाहीये. चूल आणि मूल हे स्त्रियांचं काम आहे. आज त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी जरी करत असलं तरीही हा संघर्ष त्यांना चुकलेला नाहीये. असंच काहीसं त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आणि त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे सिंगल पॅरेंटिंगचं, सिंगल मदरचं. आणि आज त्यांच्या आयुष्यातला हाच पैलू या पॉडकास्टच्या माध्यमातून उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. शिप्राजी, सिविक मिररच्या या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. मॅडम, पहिला प्रश्न, जसं मी म्हणालो की आव्हानं तर खूप आहेत, तुम्हालाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागलेला आहे. मात्र सिंगल मदर म्हणून जी आव्हानं तुम्हाला आत्तापर्यंत सहन करावी लागलेली आहेत ती किती चॅलेंजिंग होती? चॅलेंजिंग नक्कीच होती, परंतु संघर्ष कधी कुणाला चुकला नाही. अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे सिंगल पॅरेंट, एकल पालकत्व हा फक्त संघर्ष नाही, ते एक जबाबदारी आहे, ते एक कर्तव्य आहे आणि त्याला आव्हान म्हणूनच कायम आपण स्वीकारलं पाहिजे. ते आव्हान म्हणून मी स्वीकारली आणि आज जवळजवळ 14 वर्ष, म्हणजे जवळ 2013 पासून मी आणि शिवबा आम्ही एकत्र राहत आहोत आणि आज 2026 उजाडलंय. तर ते एक फार मोठं आव्हान होतं, परंतु त्याच्यावरती मात करणं जमून गेलं. आत्ता ही सिंगल पॅरेंटिंग ही संकल्पना समोर आलेली आहे. मात्र पहिले ज्या वेळेला असा त्रास सुरू होत होता तेव्हा स्त्रीला एकटं राहावं लागत होतं. त्यावेळेला स्त्रीकडे बघण्याची समाजाची नजर ही प्रचंड बोचरी असते. जरी स्त्री चांगल्या घरातली असेल, चांगल्या ठिकाणी काम करणारी असेल, तरीही समोरच्याची नजर ही फार चुकीची असते. तुम्हाला हा किती त्रास झाला? मुळात मी फार सुखवस्तू घरातलीच होती. माहेर आणि सासर दोन्ही माझं सुखवस्तूच होतं. परंतु कधीतरी संकट कशी एकटी येत नाही, ती मिळून येतात. त्यामुळे प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार असणार आहेत असं नक्की नाही. काही चॅलेंजिंग असतात, परंतु माहेरच्यांची सोबत फार मोलाची आहे. पण प्रत्येकच स्त्रीला जेव्हा तुमच्यावरती एकल पालकत्वाची जबाबदारी येते किंवा एकटं म्हणून बाहेर पडण्याची जबाबदारी येते, त्यावेळेला तुमच्या पाठीशी कुटुंब असणं मला फार गरजेचं वाटतं. पण प्रत्येक स्त्रीला तसं मिळेलच असं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी तो फार कठीण काळ असतो. आणि या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही कसे 2 हात करता किंवा तुम्ही भावनिकतेने त्याला सामना, कारण सिंगल पॅरेंटिंग ही आर्थिक, भावनिक, सामाजिक, आणि राहिला प्रश्न बोचरी, तर तो तुम्ही कितीही चरित्राने चांगलं असा किंवा कशाही पद्धतीने, ते प्रत्येकीला त्रासदायक आहे. जेव्हा तुम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती नेमकी कशी होती, मानसिकता कशी होती, आणि या मानसिकतेला तुम्ही तोंड कसं दिलं हे तुमच्याकडनं डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल. कारण की आज अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे. तुम्हाला एकल पालकत्व कशा पद्धतीने तुमच्यावरती येतं ते वेगवेगळ्या पद्धतीने येतं. ते तुम्हाला व्यसनाधीन नवरा असू शकतो किंवा आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असते. या सगळ्या परिस्थितीमुळे तुमच्यावरती ते चॅलेंजिंग असं येतं. परंतु माझ्या बाबतीमध्ये असेल तर फार कठीण काळ होता आणि इतक्या सुखवस्तू घरातल्या मुलीसोबत पण असं काही होऊ शकतं. कारण मुळात मी नॅशनल डिबेटर होती. मी सगळ्या बाजूनी ॲक्टिव्ह अशी होती बऱ्यापैकी. म्हणजे खूप चांगलं माझं शिक्षण झालेलं होतं. डबल ग्रॅज्युएट, डबल पोस्ट ग्रॅज्युएट मी होती आणि मी मुळतः शासकीय सेवेमध्ये पण होती. त्यामुळे कंत्राटी असली तरी माझी एक अतिशय चांगली केंद्र सरकारची नोकरी त्यावेळेला सुरू होती. आणि अशा
त्या परिस्थितीमध्ये अचानक जी उद्भवली त्या परत मला खूप भूतकाळात मी आता जाणार नाही, पण अतिशय वाईट प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेला माहेरच्यांनी ठरवलं की आता हिला घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही. तर या अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडणं फार गरजेचं होतं. मी स्वतःही फार माझ्या छोट्या मुलाला घेऊन कोर्ट कचेऱ्या मी सहन केलेल्या आहेत. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, मात्र मी असं म्हणेल की जर शहाणी आई असाल तर मुलाच्या हक्कासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या मानसिक स्थितीला एक स्थैर्य देण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागते. तर माझा तो लढा फार मोठा होता, खूप चॅलेंजिंग होता. जसं तुम्ही म्हणालात की मुलाच्या भविष्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. टू बी ऑर नॉट टू बी असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो, पण मग तो टू बी ऑर नॉट टू बीचा निर्णय जेव्हा घेण्याची द्विधा मनस्थिती निर्माण होते तेव्हा नेमकं महिलांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? महिलांचं सांगत असताना मी आधी माझं सांगेल की उगाच खूप वाद करणं, खूप भांडण करणं, त्याच्यावरती 498 वगैरे लावणं, हे सगळे जर भांडणं करत बसली असती तर माझ्या पुढे फक्त जसं अर्जुनापुढे मास्याचं फक्त डोळा त्याला दिसत होतं, त्या परिस्थितीला मला फक्त आणि फक्त शिवबाचं भविष्य दिसत होतं. आणि जिस चीज को अंजाम तक जाना हो मुश्किल उसे एक खूबसूरत मोड देकर वहां तक पहुंचना ही अच्छा, असं जे होतं. तर मला एक होतं की खूप वादविवाद न करता आपण एक शांततेचा म्हणजे म्युच्युअली एक भाग घेऊन, मला माहिती होतं की समोरची व्यक्ती म्युच्युअली आपल्याला सहजासहजी देणार नाही घटस्फोट, परंतु बाहेर पडताना म्हणजे एक सावली नावाच्या घरातून बाहेर पडताना उन्हात बाहेर पडायचं होतं आम्हाला. पुढे पूर्ण रखरखतं ऊन होतं, जरी माहेर सुखवस्तू असलं तरी, कारण हाती असणारी नोकरी ही कंत्राटी होती आणि 20,000ची फक्त तेवढी एक नोकरी माझ्या हाती होती. त्यावेळेला मी आतासारखी भरपूर कार्यक्रम करत नव्हते शासनाचे. आणि त्यावेळेला ती परिस्थितीतून जाताना बाहेर पडताना सर फक्त एवढं माहिती होतं की आता आपण एकटा प्रवास आपला सुरू झालेला आहे आणि या एकटा प्रवासामध्ये जी काही खाचखळगे येणार आहेत ती मला स्वीकारायची आहेत. आता ती हसत हसत स्वीकारायची की रडत रडत स्वीकारायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. बरोबर. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला तुमच्यासाठी हा निर्णय नक्कीच कठीण होता. पण त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेल तर तुमचं मूल हे फक्त 4 वर्षाचं काहीतरी होतं. त्यावेळेला त्याची मनस्थिती कशी होती? म्हणजे त्या वयात तर मुलांना काही कळत नाही, पण बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की अनेकांचे बाबा आम्हाला शाळेत सोडायला येत आहेत, माझे बाबा काय येत नाहीयेत, मग माझी आईच माझी बाबा कशी झाली? मी नक्कीच सांगेल, ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला माझ्या शिवबाला फक्त एवढं कळलं होतं की आपण नेहमी जातो तसं मामाच्या गावाला चाललोय. त्याची तेवढी बौद्धिक क्षमता नव्हती की मी त्याला सांगते की बेटा काहीतरी मोठा निर्णय मी आता घेते आहे. आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्याला पण वाटत होतं की आपण परत तिकडे का जात नाही. पण ज्याला जन्मापासूनच कधी ते बापाचं प्रेम मिळालं नसतं त्यांनी फार काही मागणी घातली नाही. पण आई म्हणून मला माझं आई पण सर कुठेतरी थांबवावं लागलं, मला बाप होणं फार गरजेचं होतं. हे खूप म्हणजे ऐकायला तर कठीण वाटतंच आहे. तुम्ही काय त्या दिव्यातने गेला असाल हा प्रश्न आहे. पण जेव्हा शाळेमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का? कारण की मी अशा अनेक शाळा बघितल्या आहेत की ज्या मुलगा तुमच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये जरी असला तरीही सिंगल पॅरेंट असलेल्या मुलांना ते एंटरटेन करत नाहीत, कारण की त्या शाळांचं म्हणणं असं असतं की अशी मुलं आम्हाला सांभाळणं कठीण असतं. तुम्हाला असं काही अनुभव किंवा जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करता तेव्हा तुमच्याकडे अशा काही केसेस आल्यात का? मी तुम्हाला एक सांगेल की शाळासोबत मी तुम्हाला कोर्टचा सुद्धा एक अनुभव सांगेन की आज जर तुम्ही सोशल मीडिया माझ्या जर एक नजर टाकली तर तुम्हाला क्षिप्रा ट्रॅक्टर चालवताना दिसेल, 20 सीटर ट्रॅव्हलर चालवताना दिसेल. त्यावेळेला माझे एक मैत्री म्हणजे शिवबाच्या मित्राची आई 4 व्हीलर घेऊन शाळेत आली होती. शिवबा KG 2 फर्स्ट स्टँडर्डला होता आणि त्यांनी मला म्हटलं होतं की बघ आई, सुपर मॉम अशी असते. त्यावेळेला माझी स्कूटी सुद्धा फार वाईट परिस्थितीमध्ये होती आणि मला एक होतं की शिवबाच्या नजरेमध्ये सुपर मॉम ही कन्सेप्ट फार मोठी आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला फार मेहनत करावी लागेल. त्यानंतर म्हणजे 4 व्हीलर आली म्हणजे आई सुपर मॉम झाली अशी नाही, अशा अनेक आघाड्यांवर मला स्वतःला प्रूव्ह करणं फार गरजेचं होतं. आणि दुसरा अनुभव मी एक सांगते की कोर्टमध्ये जात असताना जेव्हा महिन्यातला एक शनिवार आम्हाला मिळाला होता, त्या बाल संकुलमध्ये अगदी गरीब लोक पण म्हणजे गरीब पुरुष पालक जेव्हा त्यांच्या मुलांना भेटायला यायचा ते रिक्षावाले सुद्धा फ्रूट्स, बिस्किट असं खूप सगळं खाऊ घेऊन यायचे. आणि हा व्यक्ती येत असताना अगदी हात हलवत आणि बरेचदा ते व्यसनामध्ये पण यायचे. त्यावेळेला मला शुभानी अगदी पाळबोध प्रश्न केला होता की आई बघ, ते त्यांचे पप्पा रिक्षा चालवतात तरी इतका मोठा खाऊ आणतात आणि हा माणूस तर काहीच आणत नाही. तो प्रश्न मला इतका लागला.
मग तेव्हापासून आम्ही ठरवलं होतं की आपण बालसंकुलला फक्त खेळायला जात असतो बेटा, कुणाला भेटायला जात नाही. आणि त्यानंतर मग त्याचा मामा त्याला मॉलमध्ये नेणं हे करणं. तर त्यावेळेला मला पण असं ना, सर आज सगळं काही भरभराट आहे, सध्या अर्धा किलो ॲपल नेणं पण माझ्यासाठी फार कठीण परिस्थिती होती. आणि आज सगळ्यांना दिसतं की लाखाचं मानधनीला मिळतं, पण आमची 20,000ची नोकरी पण आम्हाला 6-6 महिने पगार मिळत नव्हते. तर शुभाच्या त्या 2-3 प्रश्नांनी मला स्ट्रॉंग होणं, त्यांनी मला स्ट्रॉंग केलं. खूप महत्त्वाचं म्हणजे सगळे म्हणतात की आई मुलाला वाढवते, मी ॲज अ सिंगल पॅरेंट किंवा एक काउन्सिलर म्हणून सांगते, मुलं आपल्याला वाढवत. मी एक्झॅक्ट सिंगल पॅरेंटिंग पुढे जाण्यापेक्षा आणि डिवोर्स घेऊन मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करण्यापेक्षा आजचा एक नवीन ट्रेंड दिसतोय, तो म्हणजे ग्रे डिवोर्सचा. बिंग ॲज अ काउन्सिलर, तुम्हाला काय वाटतं की जर तुमच्या दोघांच्या समोर मुलाचं भवितव्य किंवा मुलाचं उज्ज्वल भविष्य हाच एक पर्याय असेल, तर सिंगल पॅरेंटिंगमध्ये राहण्यापेक्षा ग्रे डिवोर्स जर झाला तर जी आपली मराठीतली म्हण आहे ना की जवळ राहून भांडण्यापेक्षा लांब राहून प्रेम वाढवणं, तर तो आता काळाची गरज बनतोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही सर, ते शक्यच नाहीये. मी त्याचा विरोध करते असं नाही, पण ते सगळ्यांच्या बाबतीत शक्य नाही. कारण त्यासाठी आई आणि बाबा दोघंही सक्षम असले पाहिजे. बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्य हे व्यसनाधीनतेमुळे तुटलेलं असतं किंवा पुरुषांचे बाहेर संबंध असतात, अशामुळे तुटलेलं, व्हॉट्स एव्हर इट मे बी, अनेक कारणं आहेत डिवोर्सचे. त्याच्यामध्ये मुलाच्या मनावर परिणाम न होऊ देता तुम्हाला स्वतःला सक्षम त्याच्यापुढे करणं असतं. प्रत्येक वेळेस त्याच्याकडे 15 दिवस आनंदाने राहणं. आपली मुलं भावली नाहीयेत सर, ती काही खेळणं नाहीये की आता माझं खेळ झाल्यानंतर चल बाबा आता पप्पाला खेळायचंय 15 दिवस, त्याचं खेळून झालं आता मला खेळायचंय. मी अनेक माझे येणारे जे पुरुष केसेस आहेत ते दुसऱ्या लग्नाचा, स्त्री केसेस आहेत त्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेत नाही. त्यांना एकच सांगते, सक्षम व्हा, एकट्या जबाबदारी घ्या, ती मुलांचा खेळ करू नका. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे यासाठी दोन्ही पॅरेंट समजूतदार असणं गरजेचं आहे. हो, जर ते समजूतदार असतील तर कदाचित डिवोर्सची वेळच येणार नाही. भावनिक घालमेल, मानसिक कुचंबणा ही तर होतच राहतात. मुलांना, समाजात तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येत राहतात. पण एक अडचण सगळ्यात जी जास्त दिसते आहे ती त्यांचं फॅमिली बॉन्डिंग. यावेळेस त्यांना कशा पद्धतीचं फॅमिली बॉन्डिंग दिलं पाहिजे जेणेकरून ते आपलं दुःख विसरू शकतील? ज्या महिला सतत रडत असतात मुलांसमोर, मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. जज नेहमी, त्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेहमी माझं उदाहरण त्यांना द्यायच्या की तुम्ही रडत कुडत येता आणि ही कायम हसत हसत येते. कारण मुलांचा ब्रेन डेव्हलपिंगचा जो काळ असतो त्यावेळेस जर तुम्ही त्यांना फ्रुटफुल ॲटमॉस्फिअर दिलं तर मुलं खूप छान. आज शुभाचं इतकं चांगलं जडणघडण होण्याचं कारण असं की मी कधीच जुन्या गोष्टी त्याच्यासमोर उगाळत बसली नाही. तो वाईट होता, फॅमिली वाईट, कधीच नाही. आजही वेळ प्रसंगी मी त्याला तिकडे पाठवते, पण अतिशय आवश्यक असलेल्या त्या वेळेला किंवा त्यांच्या पप्पांची डेथ झाली त्यावेळेला तो मला म्हणाला का इतका त्रास दिल्यानंतर मी का जावं, आपण का जायची त्यांची डेथ झाली तर. म्हणजे बेटा मी पण दुसरं लग्न केलं नाही आणि त्यांनी पण नाही, त्यामुळे त्यांना आपण आपल्या कर्तव्यात चुकू नये. ती परिस्थिती आमच्यासाठी खूप. तर मुलांना तुम्ही फार तुमचे इमोशन्स त्यांच्यासमोर उगाळत बसू नका, त्यांना आनंदीच ठेवा. आणि स्वतःही बऱ्याच महिला तुम्हाला सांगते सततच रडत असतात. त्यांना एक आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करणंच विसरले आहात. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम, पुरुषाला टेन्शन, तुम्ही मला नक्की हा प्रश्न पुढे विचारणार की पुरुषांना टेन्शन आलं की ते व्यसनाच्या आहारी जातात, एकल पालक म्हणून तुम्हाला, तर म्हणून सांगते की त्यांना आधार घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात. स्त्रीला असा लगेच निर्णय घेता येत नाही, तिला लगेच प्रेम करता येणार नाही. तिला ते केलं तर सामाजिक नजरा तुम्हाला माहिती आहे, तिला लगेच आर्थिक कोणावर अवलंबून राहता येत नाही. खूप प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरही कुठल्या पुस्तकात वाचून मिळणार नाही, ती तुम्हाला शोधावी लागणार आहे. जसं म्हणतो की आयुष्याचा धडा हा प्रत्येकाला शिकावाच लागतो आणि प्रत्येकासाठी हे निर्णय वेगळे असतात. मॅडम, मला याच्यातला एक प्रश्न विचारायचा आहे. सिंगल पॅरेंट किंवा सिंगल मदर म्हणून जी आव्हानं एका स्त्रीला सहन करावी लागतात त्यापेक्षा सिंगल पॅरेंट फादर म्हणून पुरुषाला येणारी आव्हानं ही तर प्रचंड आहेत. म्हणजे कदाचित तुम्ही घर सांभाळू शकता, जेवण करू शकता, ते पुरुष करू शकणार नाही. भावनेची जी ओढ जी असते, मायेचा जो ओलावा असतो तो बट ऑब्वियस आई आणि बापाचा हा वेगळाच असणार आहे. मग जर तुम्ही काउन्सिलिंग करता, लेक्चर्स देता, भाषणं देता, त्याच्यामध्ये तुम्ही महिलांना सक्षमीकरणाच्या गोष्टी सांगतात, पण दुर्दैवानं जर एखाद्या पुरुषावरती अशी जर वेळ आली असेल तर त्याला सक्षम करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
स्त्री म्हणून आम्ही एकल पालक स्त्री म्हणून मुलाची जबाबदारी फार उत्तमपणे पार पाडू शकतो. पुरुषांना ते तेवढं सोपं नसतं. सध्या महाराष्ट्रातली अतिशय नावाजलेली एक केस आहे ती पुरुष एकल पालकत्वाची. अगदी अलीकडेच 1 वर्षाच्या त्याच्या ट्विन्स बेबी झाल्या आहेत. आम्ही वारंवार त्याला समजावून सांगतोय की तुला दुसरं लग्न करणं गरजेचं आहे. तर तो म्हणतो की मॅडम मला शक्य नाही, मी आठवणीतून निघत नाही. त्याला आम्ही अनेकदा म्हटलं की माझ्याकडे खूप वाईट आठवणी आहे, तुझ्याकडे किमान तिच्या सुंदर आठवणी तरी आहेत ज्याच्या भरोशावर तू जगू शकतो. परंतु तरीही तो सेकंड मॅरेज करायला. मग मी त्याला सांगितलं की आम्हाला फक्त आर्थिक सामाजिक अशा आव्हानं असतात, तुझ्यासाठी कौटुंबिक फार. कारण मी सहज मुलांना जे पाहिजे आता मी नॅपी लगेच बदलू शकेल, मी स्वयंपाक लगेच करू शकेल, त्यांना जे पाहिजे आळण पाहिजे असेल जे आहे ते मी करू शकते. हे तुला आता शिकावं लागेल. कारण प्रत्येक वेळेस आई सासू बहीण यांच्यावर अवलंबून चालत नाही. पुरुष पालक असला तरी सुद्धा त्यांनी आमच्या इतकंच कौटुंबिक स्तरावरती सक्षम होणं त्यांना गरजेचं आहे. खरं तर पुरुष एकल पालकांसाठी सिंगल पॅरेंटिंग आमच्यापेक्षा काही पटीने मोठी जबाबदारी आहे, चॅलेंज आहे. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी आपण करतो आहोत. आता तर एक तुमच्या एकल पॅरेंटसाठी एक वेगळी समिती सुद्धा आली, त्याचा मसुदा तयार होतोय. मात्र हे सगळं झाल्यानंतरही एकतर सरकारने एक चांगला निर्णय घेतला होता काही वर्षांपूर्वी की मुलांना आईचं नाव पहिले द्यायचं. या नावाचा जर आपण बघितलं तर एक अभिमानाची बाब आहे. पण या योजनेचा काही फायदा झालाय, नुकसान झालंय, किंवा एखाद्या या संदर्भातलं डॉक्युमेंटेशनसाठी आलेला एखादा वाईट अनुभव? खूपच महत्त्वाचा माझ्यासाठी हा प्रश्न आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2013 पासून हे सगळं सांभाळते ॲज अ सिंगल पॅरेंट. तोपर्यंत मला कधी प्रश्न पडला नाही. मात्र शिवबाला मी दिसायची, त्यामुळे तो कुणालाही नाव सांगताना तो शिवबा क्षिप्रा मानकर असं सांगायचा. आणि मी त्याला रुद्रप्रताप आणि त्याचं तिकडचं नाव लावायचे. आजही तेच नाव आहे त्याच्या पप्पांकडचं. तेव्हा अलीकडे झालं, आता तो 12वीला आहे आणि त्याचं कास्ट सर्टिफिकेट काढणं फार माझ्यासाठी गरजेची गोष्ट होती. आणि मी सांगते तुम्हाला की महिला व बालकल्याण मंत्री अदितीताईंनी काही वर्षांपूर्वी की आईचं नाव लावणं मॅन्डेटरी. तर मी हा विचार केला की जर आईचं नाव लावणं हा तुम्ही निर्णय घेता, पण कार्यान्वित करण्यासाठी किती सगळं गरज आहे याचा विचार सगळ्यांनी केला असं नाही. शुभाला कास्ट सर्टिफिकेट सांगताना बघा, सगळं त्याचं आईच करणार, स्कूलची फी आईच भरणार, त्याच्या हॉस्टेलची फी आई भरणार, त्याला दरवर्षी स्पोर्ट्सला आई नेणार, हे सगळं आई करणार. मात्र जेव्हा माझ्या मुलाला जात लावायची, आता कास्ट सर्टिफिकेट लावायचे आहे, तेव्हा माझं एकही डॉक्युमेंट तर ग्राह्य धरल्या जात नाही. हे ज्या वेळेला मला कळलं त्यावेळेला मला सांगते मी 2013 ते 26 पर्यंत आयुष्यात रडली नसेल, इतकं मला रडावं लागलं की सगळं मी केलं. आणि आता त्याच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी माझी एकही डॉक्युमेंट. मी त्यावेळेला ऑन स्टेज होती, महिला व बालकल्याणचा कार्यक्रम होता आणि वाईट गोष्ट अशी की त्याची थीम एकल पालक होती. सगळे लोकप्रतिनिधी मंचावरती होते. फर्स्ट टाइम माझं सूत्रसंचालन बाजूला ठेवून मी उद्विग्न होऊन त्यांना म्हटलं की सीओ मैमला, मैम अब तो मैं मेरे हस्बैंड को ऊपर तो कॉल नहीं लगा सकती कि भाई नीचे आ जाओ और मुझे अपना कास्ट सर्टिफिकेट दो. आणि वाईट असं की त्यांनी आधार कार्ड सुद्धा काढलेलं नव्हतं. बापरे. ठीक आहे, सुदैवाने काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळाले, आम्ही त्याची आता पूर्तता करू. परंतु ज्या आईनी इतक्या खस्ता खाल्ल्या असतात तिचं एकही डॉक्युमेंट ग्राह्य धरल्या जात नाही. माझी खरंच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला विनंती आहे की आई जर स्ट्रगल करते आहे तर तिचे डॉक्युमेंट्स म्हणजे 9 महिने आम्हीच वाढवायचं, उदरनिर्वाह आम्हीच करायचा, त्याला काय हवं नको आम्ही, आणि आमचे डॉक्युमेंट्स वापरल्या जात नाही. म्हणजे काउन्सिलिंग करून मी इतरांचे अश्रू पुसू शकते, पण बिईंग अ सिंगल पॅरेंट ही खूप मोठी माझ्यासाठी वाईट आहे. हा अनुभव एक भयंकर, म्हणजे फार मोठा हा विरोधाभास दिसतोय. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जेव्हा मागणी केली जाते तेव्हा सगळे सोयऱ्यांचे डॉक्युमेंट सुद्धा मान्य केले जातात, आणि इथे पोटच्या आईच्या डॉक्युमेंट जर मान्य केले जात नसतील तर खरंच सरकारला याकडे लक्ष द्यायला हवं. डेथ झाल्यानंतर आता मी कुठून ना, मी त्या व्यक्तीला वरती तर फोन नाही लावू शकत सर की बाबा रे का नाही तू सगळं असं व्यवस्थित केलं. म्हणजे आम्ही म्हणजे सुशिक्षित स्त्रियांना हा प्रश्न असेल, सुखवस्तू घरातल्या स्त्रियांना प्रश्न असेल, विचार करा ज्यांच्याजवळ शिक्षण नाही, माहेरची परिस्थिती चांगली नाही, अशा महिलांनी कुठे जावं आणि कुठे दाद मागावी. खरं आहे. म्हणजे पुन्हा एकदा या पॉडकास्टच्या माध्यमातून क्षिप्रा मानकर यांचं एक वेगळ्या पद्धतीचं अंतरंग आणि त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्ही या पॉडकास्टमधनं उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शेवटचा मुद्दा जो होता तो खूप महत्त्वाचा आहे. सिंगल पॅरेंट, सिंगल मदरसाठी मसुदा समिती तयार होते, त्यांच्यासाठी
सरकार काही योजना आणू शकतं, त्यांना काही फायदे सुद्धा मिळू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतोय तो हक्काचा. त्यांचं नाव त्यांच्या मुलाच्या मागे लागणार का, आणि त्यांच्यासाठी जर त्यांचं नाव लागणार असेल तर वडिलांच्या डॉक्युमेंटेशनची जी गरज लागते ती सरकार न मागता बंद करणार का, आणि फक्त आईच्या डॉक्युमेंटवरती जर खऱ्या अर्थानं मुलाला आईचं नाव लागलं तरच सरकारनं आणलेली योजना ही फलद्रूप झाली असं म्हणता येईल. या पॉडकास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.